आपण आज आलेलो आहोत पाथर्डी तालुक्यामध्ये वृद्धेश्वर मारुती मंदिर, एक ऐतिहासिक मंदिर आहे। हे रामदास स्वामीजींनी इथं मारुतींची स्थापना केलेली होती। हे असं एक युनिक मंदिर आहे वृद्धा नदीच्या किनाऱ्यावर, जे की ह्या वृद्धा नदीवर एक धरण बनणार होतं। त्याची लँडसुद्धा ॲक्वायर केली होती, पैसा डिस्ट्रीब्यूट झाला होता, परंतु सरकारने हे मंदिर डुबू नये म्हणून तो प्रकल्पच कॅन्सल केला। तर भारतातलं हे असं एकमेव असं मंदिर आहे जिथं मंदिरामुळे प्रकल्पसुद्धा कॅन्सल केला आहे, अशी भाविकांची इथं श्रद्धा आहे। तर सन 1968 साली समर्थ रामदास स्वामींनी आर्वीकर यांना हे मंदिर जीर्णोद्धाराचा आदेश दिला होता। त्यानंतर हे समर्थ हनुमान मंदिर जे बनवलं गेलं होतं। हा त्याचा इतिहास। खूप छान नकाशी आहे मंदिराची। ह्या भागामध्ये मुळा प्रकल्पाचं पाणी येतं आणि प्लॅन असा होता की मुळा प्रकल्पामधूनच पाटानी ह्या धरणामध्ये पाणी आणायचं, परंतु ह्या मंदिरामुळं हा प्रकल्पच कॅन्सल झाला। श्री स्वामी समर्थ स्थापित गोमयीन हनुमान। ते पाथर्डी तालुक्यामध्ये आहे। राम राम सर, काय आहे ह्या मंदिराची विशेष काय? मूर्ती जी आहे समर्थ रामदास स्वामी स्थापित केलेली। अच्छा। गाईचं शेण आणि गोमूत्रापासून बनवली। अच्छा। राड यात्रा वगैरे भरत असते, त्यातून नवस्फूर्ती केलेले माणसं 23 टन चालतात। त्यावेळेस तिकडं हनुमानजींना ऑटोमॅटिक घाम येतो। आणि हे इथं धरणाचं पण काहीतरी धरणाचं ते कॅन्सल झालं मंदिरामुळे। म्हणजे सरकारने धरणच कॅन्सल केलं त्याचं। हे वृद्धा नदीवर पहिली घटना आहे हनुमानजीच्या मंदिरासाठी धरण कॅन्सल झालं, पहिली घटना। तर इथं वर्षातून कधी कधी प्रोग्राम्स असतात? हनुमान जयंती कार्यक्रम असतो हनुमान जयंतीच्या वेळेस। आणि आता येत्या 23 तारखेला राड यात्रा म्हणून असते। अच्छा। 15 फुटाचा चर खोदला जातो, त्याच्यात बोरीचा लाकडाचा विसर्जन केला जातो, मग त्यातून लोक चालतात। तर असं हे पवित्र हनुमान मंदिर आहे। इथं भाविकांना येण्यासाठी कोणत्या मार्गाने येतात लोक? तिसगाव मार्ग आहे। तिसगाव मार्गे? तुम्ही शाहू मार्ग येता येतं, तिसगाव मार्ग इकडनं कोणतं आव्हाना, गणपती आव्हाना तिकडनं पण येतं। अच्छा। तिन्ही चारी बाजूने यायला जागा। अच्छा। जवखेडवरनं पण आहे, तिकडनं नगर वगैरे त्याचं जरी आले आपल्या वामगड साईड जवखेडवरनं इकडे येते। अच्छा। तर हे गाव आहे टाकळी, हनुमान टाकळी। तर हे मंदिर आहे आणि हे समोर जी हनुमानाची मूर्ती आहे ही स्वामी रामदास स्वामींनी स्थापित केलेली आहे, शेण आणि गोमूत्रापासून। तसे हे जगातलं एकमेव मंदिर आहे हनुमान मंदिर, ज्याच्यासाठी एक प्रकल्प थांबवला सरकारने। ही नकाशी वगैरे ही कुठल्या यांनी बनवलेली आहे? वास्तुशिल्प कोणाचं आहे? हे शिल्प आपले सोमपुरा म्हणून आहे, राजस्थानचे। राजस्थानमध्ये कुठं? प्रस्तावित नाशिकला आहे। अच्छा। मस्त घुमर। धन्यवाद। बाबा आहेत का तिकडं? बोलतील का? हो। अच्छा। तिथले पुजारी आहेत, आपण
बघूयात, चर्चा करूयात. राम राम. मी पैठणवरून आलेलो आहे. तर इथं आलो पाहुण्याकडे, त्यांनी सांगितलं इथं हनुमान मंदिर आहे, तर व्हिजिट करायला आलो होतो. तर याच्याविषयी काही सांगता येईल मंदिराविषयी? हा समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे, गोमयाची मूर्त आहे. 68 साली माधव स्वामी त्यांना त्यांच्या गुरूंनी मुंबईला असताना तिथं सांगितलं की समर्थ आले होते आत्ता, आणि समर्थांचा नगर जिल्ह्यात कुठंतरी मारुती आहे, तर तिथं मंदिर बांधायचे. तर त्यांनी सांगितलं स्वतः, त्यांच्या गुरूंनी सांगितलं की मला जमणार नाही, पण माधव करत, असं त्यांनी सांगून टाकलं होतं समर्थांना. मग त्यांनी त्या दिवशी त्यांना थांबू दिलं नाही, सकाळीच बाहेर पाठवलं मुंबईवरून. त्याप्रमाणे ते आले इकडं या भागात. पहिल्यांदा सापडलं नाही, बरंचसं फिरून बघितलं. नगर जिल्हा त्यांनी 2-2.5 महिन्यात पायी फिरून काढला आहे माधवस्वामींनी, सापडलं नव्हतं. पुन्हा माघारी गेले परत. तर बाबा महाराजांनी त्यांना सांगितलं की मी समर्थांना शब्द दिला आहे, त्यामुळे म्हटले तो पूर्ण करावं. समर्थांचं काम महत्त्वाचं, समर्थांचं काम केलं तर मंदिर सापडलं तर माझ्याकडे यायचं, नाही तर माझ्याकडे राहायचं नाही, असं त्यांनी निर्णयाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्या दिवशीसुद्धा त्यांनी दुपारनं थांबून दिला, तर त्यांना रात्रीच बाहेर पड म्हटले, थांबू नको मुंबईमध्ये. ते परत रात्रीच निघाले, परत नगरला आले, तर पुनश्च या भागात फिरले बरंचसं. पण या भागात असं बघू इकडं पूर्वेला काय आहे असं त्यांनी विचारलं होतं. म्हणजे म्हटलं इकडेच कुठंतरी असणार आहे, म्हणून ते पाथर्डीतच होते. आणि असं झाल्यावर मग त्यांनी विचार केला, म्हणजे सापडत नाही ना आता आपणही अन्नपाणी बंद करू, म्हणजे मंदिर सापडस तर पाणीसुद्धा घेणार नाही, म्हणजे अन्न तर लांबच. त्याप्रमाणे त्यांनी कृपाळूपणे अल्पदारिष्ट पाये जे म्हणतात तसं संध्याकाळपर्यंत फक्त उपोषण घडलं. आणि संध्याकाळी शेजारच्या गावाचे ग्रस्त आहेत, त्या माऊली तुपे म्हणून, तर त्यांच्यामुळं ते पाथर्डीत बसले होते. आणि हे ज्यांच्या घरी उतरले होते येळाईकर गुरुजी म्हणून, ती त्यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणले की आमच्याकडे एक महाराज आले, असं असं त्यांच्या गुरूंनी काम दिलं आहे नगर जिल्ह्यात मारुती. ते म्हणले कोण आहेत महाराज? म्हणजे चला मग सगळेजण घरी आले त्यांच्या, आणि त्यांना सांगितलं त्यांचे माझे शेजारी गाव आहे हनुमान टाकळी म्हणतात म्हणले, आणि मला लहानपणापासून माहिती आहे तो समर्थांचा मारुती आहे. आमची आई म्हटले लहानपणी आम्हाला शनिवारी मारुतीचं दर्शन घेऊन ये मग दूध प्यायला, असं करत होते म्हटलं. त्यामुळे आम्ही लहानपणापासून मला ती माहिती आहे. आता तुमचं आहे का नाही ते बघा म्हणले तुम्ही. तर त्यावेळेला महाराजांनी त्यांना त्यांच्या गुरूंनी एक अक्षर सांगितलं होतं गावाच्या नावाचं, म्हणून टाकळी, कळं सांगितलं होतं. एवढं ते म्हटले टळं तर तुमचा जुळला आहे आता बघा म्हणले. मग दुसऱ्या दिवशी सगळे इथं आले. तो दिवस 68 सालचा पाडवा होता, पाडव्याचा दिवस. मग ठराविक अंतरावर आल्यावर त्यांना सांगितलं की हेच मंदिर आहे म्हणून, आणि त्यांना ते विशिष्ट दर्शन व्हायला लागलं लगेच. मग इथं आले, थांबले त्या दिवशी, गावकऱ्यांशी बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी इथून गेले. बाकीचे सगळे लोक निघून गेली, आणि हे मग मुंबईला गेले. तर त्यांच्या गुरूंनी यांना बेलसुद्धा वाजून दिली नाही. बेल वाजून दार उघडलं. देठाळी सापडलं का नाही, छान ठिकाण, फार मोठं ठिकाण सापडलं, फार मोठं, असं ते दिवसभर एका विशिष्ट आनंदात होते. नंतर म्हणले मग आता थांब, मंदिर बांधायला वेळ आहे. ही 68 सालची घटना आहे. आम्ही 9 साली भूमिपूजन केले. त्याच्यानंतर इथे एक धरण होणार होतं, त्या धरणात हलवायचं चाललं होतं वृद्धा नदीवर, कोपरी धरण म्हणून. तर त्याच्यामध्ये हे जात होतं म्हणून शासन दुसरीकडे बांधून द्यायचं, पण महाराजांनी विरोध केला, आणि थोडंसं शासन दरबारी निवेदनं वगैरे देऊन असं पहिल्यांदा भेटून असं दिलं होतं. त्याच्यानंतर मग महाराज 79 साली इथं अनुष्ठानाला बसले, बाहेर कुठेही गेले नाहीत. 16 सालीच समाधिस्थ झाले, तिथंच बसून होते. त्या काळामध्ये मग शेवटी मी शासनाच्या विरोधात हायकोर्टामध्ये केस दाखल केली होती. किंवा एक समर्थ संतांचं ठिकाण आहे, हे वाचवा वगैरे असं तसं म्हणून. त्याप्रमाणे मग 88 साली मी केस दाखल केली ती मुंबईला. 7 वर्ष स्टे मिळाला होता मला. त्याच्यानंतर ती केस औरंगाबादला आली,
आणि तिथं 2 वर्ष चालली आणि 7 साली गोदावरी खोऱ्यांनी निर्णय दिला की हे धरण रद्द करण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही मग 2 वर्षांनी 9 साली भूमिपूजन केलं आणि मोठं मंदिर बांधा, समर्थांना आवडेल असं बांधा असं त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं. आता या लाल दगडातलं एवढं मोठं हनुमंताचं भारतातलं पहिलंच मंदिर आहे. त्या मूर्ती न हलवता आम्ही पूर्ण मंदिर बांधलंय. अच्छा. 22 फूट खाली खोदले, 22 फूट, कारण मातीच लागत होती खाली. त्याच्या खाली मग वाळू लागायला लागली. मग इंजिनियर जे होते त्यांना विचारलं, ते म्हटलं ह्याच्यावर चालू शकतं. त्याच्यावर आम्ही PCC केलंय पूर्ण 22 फूट कॉन्क्रीट होतं. या मंदिराला कुठेही लोखंड वगैरे वापरलेलं नाहीये, नुसता दगड आहे, लाल दगड. आणि राजस्थानी आर्किटेक्चर. राजस्थानी पद्धतीचं आहे. अयोध्येचं मंदिर आहे तसंच आहे. हो, तसंच बांधलेलं आहे. अयोध्येच्या मंदिराच्या आधी मी त्याचा कळस बसवला. 23 साली राम मंदिराचं मी त्याच्या आधी कळस बसवून घेतला. 21 मे 23ला कळस बसवला. त्याच्यानंतर राम मंदिराचे उभारणी. म्हणजे आता मोदीजी जर अयोध्येला गेले तर त्यांना हनुमान टाकायला यायला पाहिजे. येतील. समर्थांची इच्छा नाही, प्रयत्न होतील. बिलकुल मोदीजींना बोलूयात आपण इथे. चांगलं. धन्यवाद सर. काय तुमचं आडनाव?